माझे नाव अमोल आणि मी नुकताच 25 वर्षाचा झालो होतो आणि मी पुढील शिक्षणासाठी शहरात दादा वहिनीच्या घरी गेलो. जेव्हा मी दादांच्या घरी पोहोचलो तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण वहिनी तर अगदी 18 वर्षाच्या मुलीप्रमाणे नटून छोटे कपडे आणि मोकळे केस ठेवून हॉलमध्ये बेडवर टी व्ही बघत बसलेली होती. आणि अचानक वहिनीची नजर माझ्यावर पडली. तेव्हा ती एकटक माझ्याकडे बघतच राहिली आणि म्हणाली, "अमोल, तुझ्यात काही दिवसातच खूप बदल झाला आहे." तेव्हा मी वहिनीच्या बोलण्यावर काहीच उत्तर दिले नाही आणि स्मित हास्य करून बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेलो. मी फ्रेश होऊन बाहेर आलो तेव्हा वहिनी माझ्याकडे बघून म्हणाली, "ये अमोल, बस. तू खूप दिवसांनी आला आहेस." मी म्हणालो, "वहिनी, आज तू खूप छान दिसत आहेस." तर ती म्हणाली, की "अमोल, मला एक गोष्ट सांग, तुला मी कशी वाटते? मी तुला आवडते का?" मी म्हणालो, "वहिनी, मला तू खूप आवडतेस." तर ती म्हणाली, "मी काही महिन्यापासून फार एकटी पडले आहे. मला जे सुख हवं आहे ते तूच देऊ शकशील. कारण मला जेव्हाही नवऱ्याची गरज भासते तेव्हा तो माझ्याजवळ नसतो." मी म्हणालो, की "वहिनी, तू माझ्यासोबत का मस्करी करत आहेस?" तर ती म्हणाली, "मी मस्करी करत नाहीये. मी खरं बोलत आहे. तुझे दादा मला तो आनंद देत नाही, हे तुला माहीत आहे." मी म्हणालो, "वहिनी, खरं सांग, मला तू खूप आवडतेस." मग वहिनी म्हणाली, "ठीक आहे." आता आम्ही खोलीमध्ये दोघेच होतो. तेव्हा वहिनी अगदी माझ्याजवळ आली आणि मला तिने घट्ट मिठी मारली. तेव्हा मी भारावून गेलो आणि रात्रभर तिच्यासोबत. माझ्या दादाचे त्याच्या बायकोशी अजिबात जमत नव्हते. त्यांचे रोज भांडण व्हायची. एके दिवशी मी पहिल्यांदा माझ्या दादाच्या घरी गेलो होतो. वहिनीला पाहून मी तिच्याकडे बघतच राहिलो. ती एखाद्या हिरोईनसारखी दिसत होती. तिने माझ्यासाठी कॉफी आणली आणि मी कॉफी पिऊ लागलो. तेवढ्यात दादा आला आणि त्यांच्या बायकोला खोलीत घेऊन गेला. काही वेळाने मी ऐकले की दोघे खोलीत काहीतरी भांडण करत होते. मग मी खिडकीजवळ जाऊन कान लावून त्यांची बोलणे ऐकू लागलो. वहिनी म्हणत होती की आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत, पण तू आजपर्यंत मला सुख कधीच दिलं नाहीस. इतकंच काय, आजपर्यंत तू माझ्याशी कधी प्रेमाने बोलला नाहीस. यासाठी तू मला लग्न करून आणलंस का? तर दादा म्हणाला, "हो, मी तुझ्यावर कधीच प्रेम केले नाही आणि हे लग्नही माझ्या मनाविरुद्ध झाले आहे." त्यानंतर दादा खोलीमधून बाहेर येऊ लागला. मी लगेच येऊन माझ्या जागेवर बसलो. दादा मला म्हणाला, "अमोल, तू थोडा वेळ इथे थांब, मी लगेच येतो." असे म्हणत तो कुठेतरी निघून गेला. वहिनी खोलीत बसून रडत होती. मी हिंमत करून तिच्या खोलीत गेलो. तिने मला पाहून तिचे अश्रू पुसायला सुरुवात केली आणि म्हणाली, "अमोल, तू आता का आला आहेस? काही काम आहे का?" मी म्हणालो, "वहिनी, हे खरे आहे का की दादाने तुला अजून हात लावला नाही?" तर वहिनी म्हणाली, की "तू या गोष्टीत इतका इंटरेस्ट का घेत आहेस? तू मला तो आनंद देशील का?" वहिनीने मला अचानक हे प्रश्न विचारले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी म्हणालो, "वहिनी, तू खूप सुंदर दिसत आहेस आणि दादा तुला अजिबात आनंदी ठेवत नाही." तर ती म्हणाली, "जर मला माहीत असते की हा माणूस माझ्यावर प्रेम करत नाही तर मी लग्नच केले नसते." मग मी म्हणालो, "दादाऐवजी मी तुझा नवरा असतो तर तुला जगातील सर्व सुख दिले असते." मग वहिनी माझ्याकडे पाहू लागली. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "अमोल, तू खरंच मला सुख देशील का?" मी म्हणालो, "वहिनी, तू तयार असशील तर मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करायला तयार आहे." मग ती म्हणाली, की "मी तयार आहे." असे म्हणून ती माझ्या जवळ आली आणि मला घट्ट मिठी मारली. तेव्हा मला खूप भीती वाटू लागली होती. कारण दादा कधीही येऊ शकत होता. मग मी वहिनीला माझ्यापासून लांब केले. तेव्हा वहिनी मला म्हणाली, "सॉरी अमोल, खूप दिवसापासून माझ्या इच्छा अपूर्ण असल्यामुळे मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही. अमोल, प्लीज तू मला आनंदी कर." मग मी वहिनीला म्हणालो, की "दादा कधीही येऊ शकतो. मी तुला एवढे लवकर आनंदी करू शकत नाही." मग वहिनी म्हणाली,
की तू एक वेळेस तरी माझ्या इच्छा पूर्ण केल्या तर खूप बरे होईल. कारण तुझ्या दादाने अजून एकदा पण मला हवं असलेलं सुख तो देऊ शकला नाही आणि आता माझी सहनशक्तीही संपत चालली आहे. मग ती बेडवर बसली आणि मला म्हणाली, अमोल, तू पटकन मला आनंदी कर, नाहीतर तुझे दादा येतील. मग मीही वेळ न घालवता तिच्या जवळ जाऊन तिला मिठी मारली आणि तिच्यासोबत माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणारच होतो की मला वाटले की कोणीतरी बाहेर आले आहे. म्हणून मी पटकन उठलो आणि वहिनीला म्हणालो की वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्या इच्छा नक्की पूर्ण करू आणि खोलीच्या बाहेर आलो. मग मी पटकन बाहेर जाऊन माझ्या जागेवर बसलो, कारण माझ्या दादाला माझ्यावर संशय येऊ नये म्हणून. तेवढ्यात माझा दादा आला आणि मी त्याच्यासोबत ऑफिसला गेलो. आज मी खूप खुश होतो, कारण मला वाटले की आता मला वहिनीसोबत आनंद घेण्याची संधी नक्कीच मिळेल. मी रात्री माझ्या खोलीत झोपलो होतो, तेवढ्यात मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. मी फोन उचलला तर ती माझी वहिनीच होती. ती मला विचारू लागली, अमोल, तुझे दादा कुठे आहे? तो अजून घरी आला नाही. मी म्हणालो, वहिनी, ते त्यांच्या पर्सनल असिस्टंट पूजासोबत कुठेतरी बाहेर गेले होते. कदाचित त्याला घरी यायला उशीर होईल. मग वहिनी मला म्हणाली, ठीक आहे, तू काय करत आहेस? मी म्हणालो, आता मी झोपणार आहे. तर वहिनी म्हणाली, तुझ्या दादाला यायला उशीर होणार आहे तर मग तू माझ्या खोलीत ये. तेव्हा मी वहिनीच्या खोलीत गेलो. वहिनी म्हणाली, तुझा दादा घरी नाही. आज चांगली संधी आहे. तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण करशील का? मी म्हणालो, वहिनी, खूप दिवसापासून मी हाच विचार करत होतो, पण माझी हिंमतच होत नव्हती. मी म्हणालो, वहिनी, दादा जर आला तर? ती म्हणाली, ते येऊ की ना येऊ, आता मला त्या माणसाची भीती वाटत नाही. मी जेव्हा तुला पाहिलं तेव्हा तुझं तारुण्य पाहून मी माझं भान हरपून बसले होते. मला माहीत होतं तू एक दिवस माझ्या प्रेमात पडशील. तेव्हा मी वहिनीला म्हणालो की, हो वहिनी, तुझ्यासारखी सुंदर स्त्री माझ्यासारख्या हँडसम मुलासोबत शोभून दिसते. मग वहिनीने माझा हात धरला आणि मला तिच्या बेडवर बसवलं आणि वहिनीने दरवाजा बंद केला. माझा अजिबात विश्वास बसत नव्हता की वहिनी माझ्यासोबत. त्यानंतर वहिनी माझ्याजवळ बसली आणि मला म्हणाली, तू याआधी कधी आनंद घेतला आहेस का? मी म्हणालो, वहिनी, ही माझी पहिलीच वेळ आहे आणि म्हणून मी थोडा घाबरलो आहे. मग वहिनी म्हणाली, ह्याच्यात घाबरण्यासारखे काय आहे? शेवटी प्रत्येकाला एक दिवस आनंद घ्यायचाच आहे. त्या रात्री वहिनीने गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता. वहिनी त्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. वहिनीची सुंदरता पाहून मी भारावून गेलो आणि आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत गेलो. पूर्ण रात्र मी त्यांच्याच खोलीत होतो. तेव्हा मी तिला विचारले, वहिनी, तू आज फार आनंदी दिसत आहेस. ती एकटक माझ्याकडे बघत होती आणि म्हणाली, अमोल, खरंच आज मला जणू स्वर्ग सुखाची प्राप्ती झाली आहे. कदाचित हवं ते प्रेम तिला मिळाले होते. तेव्हा मी तिला प्रॉमिस केलं की, वहिनी, मी नेहमी तुला आनंदात आणि सुखात ठेवेल. आज आम्ही दोघे आनंदाने जीवन जगतोय. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.